ग्राम्य विम्यामध्ये आपलं स्वागत आहे। तर सध्याला आपल्याकडे क्षीरसागर साहेब म्हणून पोलीस उपनिरीक्षक आहेत ट्रॅफिकचे। तर सर कशा पद्धतीचं ट्रॅफिक कंट्रोल करता आणि आपले कशा पद्धतीचे पॉइंट असतात त्याच्यावर तुमचं ऑब्झर्वेशन कसं चालतं? तर नमस्कार, आपल्याकडे सध्या शहर वाहतूक शाखा सोलापूर शहर येथे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि HP मॅडम आणि माननीय SCP यादव साहेब आणि माननीय गोपोली चाटे साहेब यांच्या आदेशाने जुना तुळजापूर नाका, मधला मारुती, बोरामणी नाका, मार्केट यार्ड या भागामध्ये वाहतूक नियमन केलं जातं। रस्ता जाम झाला, पेट्रोल झालं, एखादा अपघात घडला त्यावेळेला आपण वाहतुकीला नियमन करतो, लोकांचे जीव वाचवतो। ताबडतोब त्या लोकांना आपण अलीकडेला आपण मी स्वतः जुना बोरामणी नाका येथे सुद्धा येऊन ऍक्सिडेंटनंतर ताबडतोब दवाखान्यात नेऊन त्यांचे प्राण वाचवलेले आहेत। आमच्याकडचे सर्व अधिकारी आणि अंमलदार तत्परतेने आणि प्रामाणिकपणे ही सेवा बजावत असतात। तरी सुद्धा कुठे काही अडथळा आला तर ताबडतोब आम्हाला कळवा, आम्ही ताबडतोब ती वाहतूक हा जो पॉइंट आहे तुळजापूर नाका, या पॉइंटवर आपले 2 कर्मचारी कार्यरत आहेत। तर त्यांचं कर्तव्य काय असतं सर? प्रामुख्याने मुख्य कर्तव्य काय असतं? त्यांचं प्रामुख्याने कर्तव्य वाहतूक रहदारीचं नियमन करणे, त्यानंतर जे लायसन नाहीत विदाउट लायसन, ट्रिपल सीट, रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग यांच्यावर कारवाई करणं आणि माननीय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं गुड सर। तर मला एक सांगा सर, आता जो आपला तुळजापूर नाका हा जो पॉइंट आहे, एखाद्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही, मग हे ह्या पॉइंटवर तर तुम्ही सांगितलं आता की वाहतूक नियंत्रण केले पाहिजे, तर मग आता बरेच वेळा कधी अशा गोष्टी आढळून येतात आम्हाला की त्या जो काही गाडी जात असेल ट्रॅफिकच्या इथे तर त्याला अडवून त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे तपासले जातात। याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, आपण जर शंका आली एखाद्या गाडीवर तर त्यांच्या एखाद्या मागे चोरीच्याही गाड्या पकडलेल्या आहेत आपण, त्यामुळे आपण त्यांचे लायसन, PUC आहे का, इन्शुरन्स आहे का विचारत असतो, बाकीचं काय नाही। आपण उलट्या जनतेच्या सेवेसाठीच आहोत। दूर सर क्षीरसागर सर, मला सांगा ना, आता जो तुळजापूर नाका जो पॉइंट आहे त्या पॉइंटवरती जो कार्यरत असलेले आपले कर्मचारी आहेत ह्यांनी तर वाहतूक सुरळीत केली पाहिजे। तर बरेच वेळा आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आमच्यावर पुरावा निशाण आहे, तर बरेच वेळा एखाद्या वेळेस काही गाड्या असतात तपासणी करतात, तर ज्यावेळेस तपासणी करणार आता आपण कसं वरिष्ठ अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत, म्हणजे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तुमच्या दर्जाचा अधिकारी असताना एखाद्या गाडी संशय दिसली तर 100% तुम्हाला संशय वाटलं तर तुम्ही तपासू शकता। तर बरेच वेळा आपले हेड कॉन्स्टेबल असेल, कॉन्स्टेबल प्रत्येक गाडीला तपासणी करून कागद तपासणे हे कितपत योग्य आहे की नाही स्पष्टीकरण द्या। आम्ही आमच्या अंमलदारांना सूचना दिलेल्या, वरिष्ठांनी सूचना दिलेल्या आहेत की गाडीचे कागदपत्र बघायचे, लायसन बघायचे विशेष करून, आणि ती गाडीची चोरीची नाही खात्री करायची, नसेल तर लोकांशी सामंजस्य आणि प्रेमाने बोलून त्यांच्याशी कायदेशीर कारवाई करायची अशा वरिष्ठांनी सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आपण कारवाई करतो आहोत। ठीक आहे सर, ठीक आहे सर। तर क्षीरसागर साहेब मला सांगा, आता हा एक पॉइंट आहे, तर असे किती पॉइंट आहेत पूर्ण शहरामध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये? साहेब आता सध्या सोलापूर शहर उत्तरला मार्केट यार्ड आहे, जुना बोरामणी नाका आहे, मधला मारुती आहे, तुळजापूर नाका आहे। आता जास्तीच कारंबा नाक्याला सुद्धा बऱ्याच 2-3 वेळा ऍक्सिडेंट झालेला, मीच वाचवलेला दवाखान्याला पोच केलेला आहे। आम्ही वरिष्ठांनी सुद्धा त्याचं कौतुक केलेलं आहे। त्यामुळे आम्ही वारंवार जिथे घटना घडतात, अपघात घडतात त्या ठिकाणी आम्ही भेट घेत असतो आणि कारवाई करत असतो। विशेष करून मार्केट यार्डाच्या पुढे हैदराबाद रोडला जे हे आहे ना, यशोधरा हॉस्पिटलच्या तिथं 5 वेळा ऍक्सिडेंट झालेला आहे, तिथे सुद्धा आम्ही प्राण वाचवलेला आहे आणि लोकांची सेवा केलेली आहे आणि पुढे सुद्धा करूया। बरं, ठीक आहे सर। अशा पद्धतीचे जे पॉइंट आहेत प्रत्येक पॉइंटवरती नियंत्रण करण्यासाठी तुमचे वरिष्ठ असतील किंवा याच्यामध्ये आणि किती लोक आहेत कार्यरत आहेत की पूर्ण नियंत्रण करण्यासाठी ट्रॅफिक विभागामध्ये? वरिष्ठ आहेत, आम्ही अधिकारी 5-6 लोक आहोत, बाकीचे अंमलदार हजर आहेत। तर अशा पद्धतीने क्षीरसागर साहेबांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा हेतू किंवा जास्तीत जास्त कुठं अपघात करू नये हे काम करण्याचं त्यांचं प्रामुख्य उद्दिष्ट आहे। अशा पद्धतीने ते पॉइंटवरती नियंत्रण करत असतात। तर क्षीरसागर साहेबांनी जी माहिती दिली तर त्याच्याबद्दल आमचं काम आपले धन्यवाद साहेब। आपल्या सुद्धा आम्ही आभारी आहोत आणि काय आपल्या सेवेसाठी आहोत। ओके सर, हात मारा, तुमच्यासाठी 24 तास तत्पर सेवा आहे। या सर, ओके ओके।